हे मेधावी ऋषी कठोर तपश्चर्येत इतके मग्न होते की त्यांच्या तपाच्या सामर्थ्याने थेट देवराज इंद्रालाही चिंता वाटू लागली. मग त्यांनी ऋषींचं लक्ष विचलित करण्यासाठी स्वर्गातून मंजू घोषा नावाच्या एका सुंदर अप्सरेला पृथ्वीवर पाठवलं. आणि झालंही तसंच. इंद्राची योजना यशस्वी झाली. मंजू घोषेच्या सौंदर्याने आणि तिच्या प्रयत्नांमुळे महान तपस्वी मेधावी ऋषी आपल्या मार्गावरून भटकले. ते आपली साधना विसरले आणि तिच्यासोबत एक नाही तर तब्बल 57 वर्षे संसारात रमून गेले. त्यांना वेळेचं भानच राहिलं नाही. मग एके दिवशी जेव्हा मंजू घोषने परत स्वर्गात जाण्याची परवानगी मागितली तेव्हा मेधावी ऋषींना भानावर आलं. अरे, आपण तपश्चर्येपासून किती दूर आलो आहोत याची त्यांना तीव्र जाणीव झाली. आणि स्वतःवरच्या रागाच्या भरात त्यांनी या सगळ्यासाठी मंजू घोषला जबाबदार धरलं आणि तिला पिशाचिली म्हणजे एक दुष्ट आत्मा होण्याचा शाप दिला. पण शाप दिल्यानंतर ऋषींचा राग शांत झाला आणि त्यांनाही आपल्या चुकीचा पश्चाताप झाला. इकडे मंजू घोषाही तिच्या मुक्तीसाठी विनवणी करत होती. तेव्हाच त्यांना पापमोचनी एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला मिळाला आणि त्या व्रताच्या प्रभावाने दोघांनाही त्यांच्या पापांपासून मुक्ती मिळाली. ही कथा हेच शिकवते की प्रामाणिक पश्चाताप आणि योग्य कृती केली तर मुक्तीचा मार्ग नक्कीच सापडतो. तर ही होती या व्रतामागील कथा. पण आता प्रश्न येतो की